नमस्कार मित्रांनो, आज भंडारा नगरपंचायत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आणि आज आपल्यासोबत आहेत बहुजन समाज पार्टी अध्यक्षपदाकरता उमेदवार असलेले सौ कला कृष्णराव धकाते ह्या मॅडम आज आपल्यासोबत आहेत आणि यांनी बहुजन समाज पार्टी या पक्षातून आपला अध्यक्षीय पदाकरिता यांनी रिंगणामध्ये लढवत आहेत आणि सोबतच आपल्यासोबत या भंडारा शहरमधील काही त्रुटी ज्या लोकांनी करून ठेवल्यात त्या दुरुस्ती करण्याकरता यांनी बहुजन समाज पक्ष या पार्टीद्वारे आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत. मॅडम, आज तुम्ही भंडारा नगर परिषद याकरता उभे झालेले आहात नगराध्यक्षकरता, तर काय उद्देश ठेवून तुम्ही बहुजन समाज पार्टी या पार्टीकडून उभे झाले आहेत? नमस्कार, जय भीम. मी कला कृष्णराव धकाते नगराध्यक्ष या पदाकरिता भंडारा नगर परिषदमधून उभे झालेले आहे उमेदवार म्हणून. तर माझं मोठं हे आहे की बहुजन समाज पार्टीतर्फे मी हत्ती या चिन्हावर उभी झालेली आहे. मला असं वाटते की आपला एकच ध्येय राहील की शहराचा विकास, भंडारा शहराचा विकास आणि विकासाचे पुष्कळचे माध्यम आहेत. त्या माध्यमाद्वारे मला असं वाटते की जिथं जिथं त्रुटी आहेत आणि जे माझ्या नजरेत येतात की हे अगोदर व्हायला पाहिजे आणि याच्यात पुष्कळशा बाबी आहेत. जे रस्ते, उदाहरण जे सपोज रस्ते आहेत, बाग बगीचे आहे, ओपन नाले आहेत, एज्युकेशन आहे आणि नगर परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि पुष्कळसे असे मोठे आहेत की जे आपल्या नजरेत दिसतात. तर त्या सगळ्या मोठोवर माझं सगळं लक्ष आहे आणि मला असं वाटते की ते सगळं जर मला कोणी उमेदवार म्हणून अध्यक्षपदावर जर निवडून दिले तर माझा मोठो तो राहणार की मी पहिले शहराचा विकास आणि माझा मुख्य उद्देश शहराचा विकास, भंडारा शहराचा विकास. पण या भंडारा शहरमध्ये आमदार राहिलेले भोंडेकर सुद्धा आहेत आणि त्यांची पत्नी उभी आहे, तर त्याबद्दल काय सांगाल की एकाच घरामध्ये दोन दोन पक्ष म्हणजे आमदार पण आणि नगराध्यक्ष पण, तर ही कुठपर्यंत योग्य आहे? मला तरी असं वाटते की एखाद्या सर्वसाधारण महिला असो की पुरुष असो त्यांनी थोडंसं म्हणजे वाव द्यायला पाहिजे. आणि समजा साहेब आमदार आहेत, भोंडेकर साहेब, त्यांची पत्नी पण डॉक्टर आहे, तर आजच्या परिस्थितीत असं वाटते की त्यांनी थोडं म्हणजे विचार करायला पाहिजे. आता काय त्यांची कंडिशन, परिस्थिती, सगळ्या गोष्टींनी ते भरपूर आहेत, त्यामुळे ते पण त्याच्यात काय होतो, आपण सर्वसाधारण महिला, गरीब महिला, एज्युकेटेड असूनही आपण आपलं शिक्षण सगळं असून परिपूर्ण पण आपल्याला कुठंतरी कमी पडतो आपण. त्याच्यामुळे एक हिंमत मी केलेली आहे की आपण पैशाचा म्हणा, म्हणजे आपण तन मन धन ह्या तिन्ही गोष्टींना आपण कसं कमी पडतो, कमजोर पडतो त्यांच्यामुळे. आणि मला तरी असं वाटते की भोंडेकर साहेबांची जी पत्नीने जो नगराध्यक्ष पदाकरता फॉर्म भरलेला आहे, तर ह्या तरी वेळेस कमीत कमी थोडं दुसऱ्यांना चान्स द्यावा असं माझं मत आहे. या अगोदर बीजेपी सरकार होती या ठिकाणी नगर परिषदमध्ये, तर त्यांच्या काही वर्क वगैरे काही दिसत नाही. पूर्ण रस्ते, नाल्या वगैरे पूर्ण म्हणजे असे तुटुंब भरलेले आहेत, तुटलेले आहेत. तर त्यांनी 5-6 वर्ष जे इथं काढले, तर त्यांचा कार्यकाळ कसा राहिला? त्यांच्या कार्यकालामध्ये काही दिसले नाही सुधारणा. ते तर आता सगळ्यांना माहीत आहे, शहराच्या लोकांना. आता काय मला कुणाचं नाव घेता येत नाही, पण शहरी जे भंडारा शहराचे नगरवासी आहेत सगळ्यांना माहीत आहे की बीजेपी सरकार असताना पण काही काम झालेलं नाही आहे. हे तर तेवढंच सत्य आहे. आता नाव घेण्यापेक्षा लोकांना तरी सगळ्यांना माहीत आहे की काय किती सुधारणा झालेली आहे. पण या ठिकाणी आता पाहत आहो मी की या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सुद्धा या छोट्याशा इलेक्शनमध्ये आले, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला तर असं वाटतं की एवढ्यासा हा आपला नगर परिषदचा इलेक्शन आहे, याच्यात हे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळे आलेले आहे आणि येतच आहेत. हे आम्हालाही रोजचं दिसत आहे. पण एवढं कशाला? आम्हाला आमचे प्रयत्न करू द्या ना. जे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, त्यांना आपल्या परीनं, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या हिमतीनं, आपल्या धाडसानं त्यांना त्यांचे प्रयत्न करू द्या. मग कोणताही पक्ष असो, BJP असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठलाही पक्ष असो. आता काय ज्यांचा पक्ष मोठ्या लेवलवर आहे, चालत आहे,
ते पक्षाचे नेते आणतात. आमचा पक्ष असा आहे की आम्ही बहुजन समाज पार्टीतर्फे मी उभी झालेली आहे. मी आतापर्यंतसुद्धा कोणाचा विचार केला आणि कोणी अजूनपर्यंत आले नाही आणि मला पण असं वाटत नाही आपण स्वतःने मेहनत घ्यायला पाहिजे. पण जी दशा आज भंडारा शहरची दशा जी आहे ती म्हणजे असं पाहण्यासारखं वाटत नाही की म्हणजे हा भंडारा शहर आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत, तर त्यांनी काही योगदान नाही केले असं ह्या याच्यात दिसून येते. तर तुम्ही भंडारावासियांना काय आवाहन कराल? मी माझं आव्हान हेच राहील भंडारावासियांना की मला एकदा नगराध्यक्ष पदाकरिता जर त्यांनी निवडून दिले तर माझं आव्हान त्यांच्यासमोर एकच राहील की भंडाराचा विकास. आता आपण ज्या रस्त्याने जात राहतो त्या रस्त्यावर सुद्धा असं वाटते की दुपारची पण वेळ राहिली कुठेही कोणत्याही वेळेस ते असे म्हणजे पार्किंगची व्यवस्था नाही. गाड्या गुड्या जायचं कसं, लोक येतात जिथं तिथं आपलं पार्किंगची बरोबर व्यवस्था नसल्यामुळे लोक अडतात आणि तिथं भयंकर ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढतात. इकडून तिकडून यायला बरोबर रस्ते नाही, काही नाही. ते बघून असं वाटते की काही विकास नाही आहे अजिबात भंडारा. तुम्ही जर नगराध्यक्ष पदाला निवडून आल्यानंतर तुम्ही महिलांसाठी काय करणार आहात? काय उपाययोजना राहतील महिलांसाठी तुमचे? महिलांचे नगर परिषदमध्ये तर खूप सारे गट्स असतात आणि त्या बिचारा बचत गट पायी आपल्या जमवून ते असा ग्रुपमध्ये गट तयार करतात आणि त्याच्यातून काय नगर परिषदला फंड येतो. तर आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो की समजा तुम्ही हा थोडा थोडा का होईना जो पैसा जमा करता त्याच्यातून ग्रुपमध्ये आपण एखादी व्यवसाय, ग्रामोद्योग, छोटंसं आपल्या घरगुती पापड, लोणची, शेवई, पापड ते जे महिलांचे उद्योग आहेत आपण त्यांना प्रोत्साहन देऊ. आपण त्यांना असं सांगू की कमीत कमी त्या व्यवसायातून तुम्ही समोर या. आणि आजची स्त्री ही कमजोर नाही आहे, ही बलवान आहे. स्त्री जे चाहते ती पूर्ण करून जाते. फक्त तिला एक काय असतो, फक्त कोणाचा प्रतिसाद व्हायला पाहिजे, कोणी तिला मागून वर उचलणारा पाहिजे, कोणी तिला हिंमत देणारा पाहिजे. स्त्री ही जागरूक व्हायला कोणाची तरी हिंमत पाहिजे. तर मी त्यांची हिंमत बनणार आणि त्यांना म्हणणार की तुम्ही हे काढा, मी आहे तुमच्या पाठीशी. मॅडम, सरतेशेवटी भंडारावासियांना काय सांगाल? माझं म्हणणं भंडारावासियांना माझी रिक्वेस्ट आहे, निवेदन आहे की बस कलाताई धकातेला एक चान्स द्या. नगराध्यक्ष पदाकरिता एक चान्स द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. हीच माझी रिक्वेस्ट आहे. एवढं माझ्याकडून त्यांना बोलणं आहे, विनंती आहे, निवेदन आहे. ठीक आहे. जय भीम, नमस्कार, जय भारत, जय हिंद.